तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे। हे काम सुरू असताना मंदिरात तळघर आढळले आहे। त्यामध्ये देवाची मूर्ती असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी मंदिरात पोहोचले असून याबाबत लवकरच सविस्तर माहिती समोर येईल, अशी माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। श्री विठ्ठल मंदिरातील हनुमान गेट जवळ कान्होपात्रा मंदिराजवळ फरशी बसवण्याचे काम सुरू आहे। या दरम्यान काम करत असताना जमिनीखाली पोकळी असल्याचे आढळले। त्यानंतर 7-8 फूट खोलीचे हे भुयार असल्याचे सांगण्यात येत आहे। या तळघरात अंधार असल्याने स्पष्ट असे काही दिसत नाही। खोलीत मूर्ती सदृश वस्तू दिसत आहे। या तळघरात नेमकं काय आहे, हे तळघर केव्हाचं आहे, याविषयी तज्ञांकडून माहिती घेतली जात आहे। मंदिराचे पूर्वापार पूजा अर्चा करणारे बडवे, उत्पात आणि पुजारी मंडळ यांच्याकडून माहिती घेतली जात आहे। मुस्लिम आक्रमणापासून बचाव करण्यासाठी श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती सुरक्षित स्थळी हलवली जात होती। त्यासाठी हे तळघर आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे।